ना कशा सर्वजण मजेत असताल हो की नाही. काल आहे ना गौरी पालवे तिच्या नवऱ्याच्या घरी तिने आत्महत्या केली आणि तिचा आज वडिलांचा आक्रोश. तिच्या अंत्यसंस्कारावेळी वडील खाली बसून बोलत होते की मुली गरिबाला द्या, श्रीमंताला देऊ नका, त्यांचा भपका पाहू नका आणि श्रीमंताशी लग्न करू नका, आपल्या मुलीचं गरिबाशी करा. किती चांगलं बोलले ना. बरोबर आहे. श्रीमंताच्या घरी मुली द्यायच्या आधी 10 वेळा विचार करा. कारण का श्रीमंती पुढे आपण असं वाटतं आपली मुलगी ते सुखाने राहील, पण राहत नाही. माहिती आहे का. माझ्यावरून पण मी सांगते. माझी बहीण एक गरीब म्हणजे साधारण घरात दिली आणि मला थोडंसं तिच्यापेक्षा चांगल्या घरात दिली, परंतु पाणी देखील द्यायची माझ्या वडिलांना मला परवानगी नव्हती. इतके लोक नालायक होते माहिती का. त्यामुळं श्रीमंताला किंवा चांगल्या घरात मुलगी अजिबात देऊ नका. गरिबाला द्या आणि त्या गरिबाचं भलं करा, पण श्रीमंताला देऊ नका. श्रीमंताचे बघा कसं होतंय, काय झालं माहिती. ते वैष्णवीचं एक प्रकरण झालं, हे गौरीचं एक प्रकरण झालं. अशा अनेक प्रकरणं आहेत की तिथे मुली सुखाने राहिल्या नाहीत माहिती का. शेवटी त्यांना मृत्यूला कवटाळावं लागलं आणि त्या देवाघरी निघून गेल्या. डॉक्टर मुलगी होती. आईवडिलांच्या घरी बसून खाल्लं असतं नाही का, म्हणजे काम करून राहू शकले असते, परंतु समाजाच्या भीतीने त्यांनी मुलीला आणलं नाही आणि नान नान म्हणाले. शेवटी हे असं झालं की नाही. त्यामुळं गरिबाला मुलगी द्या. बाप मोठ्याने बोलतोय, रडतोय पोलिसांसमोर की साहेब तुम्हाला जर मुलगी असली ना तर ती गरिबाला द्या, पण श्रीमंताला देऊ नका.